हरे कृष्णा. प्रेम सागर श्री कृष्ण या प्रभुपादांनी लिहिलेल्या छोट्याशा ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत. त्याचं आपलं शेवटचं 5वं प्रकरण सुरू आहे आणि त्या 5व्या प्रकरणाचा आज आपण 4था भाग बघत आहोत आणि आज आपलं हे प्रकरण पूर्ण होणार आहे. तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की प्रभुपाद आपल्याला भगवद्गीतेचा 7.20 हा श्लोक सांगत आहेत आणि त्यानुसार जो मनुष्य आहे तो कशा प्रकारे भौतिक इच्छांनी, भौतिक इंद्रिय तृप्तीच्या लालसेने उत्सुक झाला आहे आणि त्यामुळे तो अन्य देवी देवतांना शरण जातो आहे. हा श्लोक आपण बघितला आहे आणि या श्लोकाबद्दल आता पुढे आणखीन प्रभुपाद आपल्याला थोडी माहिती देत आहेत. तर तो श्लोक एकदा वाचूया आणि मग आजचं वाचायला सुरुवात करूया. भगवद्गीता 7.20. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, कामस्तेस्तैर्तज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियमास्थाय प्रकृत्या नियता स्वया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. तर आजचं वाचायला सुरुवात करूया. भौतिक इच्छांमुळे मनुष्य अनेक देवी देवतांची उपासना करतात. तो जो मनुष्य आहे या भौतिक जगतात आला आहे, त्याला उपभोग घेण्याची प्रचंड इच्छा आहे आणि त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा जो मनुष्य आहे तो वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करत असतो. त्यांना या भौतिकतेतून बाहेर येणेच माहीत नाही, परंतु भौतिक जगताचा पुरेपूर उपयोग करून घेणे हे त्यांना माहीत आहे. अशा रीतीने प्रभुपाद जो मनुष्य आहे त्याची वृत्ती कशी आहे, त्याची टेंडन्सी काय आहे ती सांगत आहेत की मनुष्य जो आहे त्याला या भौतिक जगतात आला आहे. स्वतः तो आध्यात्मिक जगतातला जीव आहे, खरं तर जीवात्मा जो आहे तो, पण त्यांनी इथे या भौतिक जगतात आला आहे आणि आता त्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे. तर मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तर या देहाचा उपयोग करून मनुष्याने म्हणजे त्या जीवात्म्याने भगवंतांची भक्ती करून पुन्हा आपल्या भगवंतांच्या धामामध्ये परत जाण्याचा प्रयत्न करायला हवा. हे खरं सत्य आहे. परंतु हा जो जीवात्मा आहे तो जेव्हा या भौतिक जगतात येतो आणि अगदी मनुष्याचा देह प्राप्त झाला आहे तरीही तो इंद्रिय तृप्तीच्या इच्छेमध्ये इतका बुडून जातो की त्याला या भौतिकतेमधून, या भौतिक जंजाळातून बाहेर यायची इच्छाच होत नाही. त्याचं ध्येय काय आहे? आता हे जे भौतिक जगत आहे, माझ्या आजूबाजूला जी प्रकृती आहे, जो निसर्ग आहे, सगळं जे आहे त्याचा मी भरपूर उपयोग करून घेईन, मी उपभोग घेत राहीन. प्रभुपाद म्हणतायत की उदाहरण एक देऊन आपल्याला म्हणतायत की वेदशास्त्रांमध्ये यासाठी अनेक सूचना दिल्या आहेत. तर वेद शास्त्र जी आहेत, वैदिक शास्त्र आहेत, त्यामध्ये भगवंतांकडूनच ही वैदिक शास्त्राचं ज्ञान आलेलं आहे आणि त्यामध्ये ज्ञान काय दिलं आहे? जो जीवात्मा आहे त्याने मनुष्य जीवनामध्ये भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करावं आणि भक्ती करून भगवंतांकडे जावं. पण जो मनुष्य आहे, मनुष्य देह मिळालेला जो जीवात्मा आहे, त्याला उपभोग घेण्याच्या इच्छा आहेत आणि त्यामुळे वेदांमध्ये वेगवेगळ्या ह्या ज्या इच्छा आहेत त्याची तृप्ती कशी करावी, त्यासाठी कोणत्या देवतेची उपासना करावी, हा पण उल्लेख दिलेला आहे. तर हा उल्लेख का दिला आहे? कारण जेव्हा मनुष्य
काही नियमाने एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या जीवनाला काहीतरी नियमबद्धता येते आणि तो व्यवस्थित वागायला लागतो. जर कोणताच नियम जीवनात नसेल तर मनुष्य बेताल बेधुंद वागू शकतो. आणि त्यामुळे वेदांमध्ये असं मार्गदर्शन केलेलं आहे की जर तुला उपभोग घ्यायचा आहे तर या देवतेची उपासना कर, या नियमांचं पालन कर. अशा रीतीने मनुष्याला थोडंसं नम्र बनवणं, आज्ञा पालन करणं, स्वतःपेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे हे समजून घेणं, असे गुणवत्ता त्या मनुष्यामध्ये आल्यानंतर हळूहळू तो मनुष्य नियमांमध्ये बांधला जाईल आणि मग नंतर हळूहळू देवतांची उपासना केल्यानंतर त्याला देवतांकडूनच चांगली बुद्धी मिळते आणि मग तो मनुष्य भगवंतांची भक्ती करू शकतो. तर अशा रीतीने वेदांमध्ये आपल्याला जे मनुष्य जीवासाठी जे सगळं मार्गदर्शन केलं आहे त्यामध्ये ध्येय हेच आहे की ज्या स्तरावर मनुष्य आहे त्या स्तरावरून त्याची आणखीन वरती उन्नती व्हायला पाहिजे. तर पुढे वाचूया, ही उदाहरणं दिली आहेत ती. व्याधीतून मुक्त होण्यासाठी सूर्यदेवतेची उपासना करावी. तर वैदिक शास्त्रांमध्ये सांगितलंय की तुम्हाला व्याधी आहेत, आजारपण आहेत, तर मुक्त व्हायचं असेल तर सूर्यदेव आहे त्यांची उपासना करा. मुलींना चांगला पती मिळवण्याची इच्छा असल्यास भगवान शंकराची उपासना करावी. किंवा सुंदर दिसण्याची इच्छा असेल तर अमुक देवतेची उपासना करावी. किंवा शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर सरस्वती देवीची उपासना करावी इत्यादी. तर अशा प्रकारे काय आहे, हे जे वैदिक शास्त्र आहे जे भारतामध्ये आहे, भारतभूमीमध्ये हे वैदिक शास्त्र दिलेलं आहे. तर ह्यामध्ये ह्याचं पालन करून अनेक लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विविध देवी देवतांच्या उपासना करतात. पुढे प्रभुपाद म्हणतात, अशा प्रकारे पाश्चात्य लोक विचार करतात की भारतीय लोक अनेक ईश्वरवादी आहेत. जेव्हा विदेशातले लोक भारतीयांकडे बघतात तेव्हा बघतात, अरे हे भारतातील लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात आणि त्यामुळे इथे अनेक ईश्वरवाद आहे. म्हणजेच काय आहे, अनेक ईश्वरांचं पूजन केलं जातं. मात्र ही उपासना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांसाठी नसून देवतांसाठी आहे. देवतांना भगवंत कधीही समजू नये. भगवंत एकच आहेत परंतु देवता अनेक आहेत. म्हणून प्रभुपाद या पाश्चात्य देशातील लोकांचं जे परीक्षण आहे त्यांनी जे बघितलं आहे भारतीयांविषयी आणि भारतीयांविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, विचार आहेत, ते विचार स्पष्ट करण्यासाठी प्रभुपाद इथे म्हणतात की अनेक देवतांचं जरी पूजन केलं जातंय तरीही ते पूजन पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचं केलं जात नाहीये, तर इतर जे देवता आहेत त्यांचं केलं जातं. तर हे जे देवता आहेत ते कोण आहेत, भगवंतांचे आज्ञाधारक सेवक आहेत आणि त्यामुळे या देवतांना भगवंत म्हणू नये. भगवंत कोण आहेत, एकच भगवान श्री कृष्ण. आणि या सगळ्या देवता आहेत त्या अनेक आहेत आणि ते भगवंतांचे विश्वासू सेवक आहेत. देवता देखील आपल्याप्रमाणेच जीवात्मे आहेत. आपण जसे सगळेजण जीवात्मे आहोत तसंच या देवताही जीवात्मा आहेत. देवतांकडे आपल्यापेक्षा अधिक शक्ती आहे इतकेच. मग देवता आपल्यापेक्षा श्रेष्ठ का आहेत, कारण त्यांना भगवंतांनी आपल्यापेक्षा अधिक जास्त शक्ती दिलेली आहे. का, कारण की त्यांच्याकडे जास्त जबाबदारीची कामं पण दिलेली आहेत. तर प्रभुपाद यासाठी पुढचं उदाहरण देत आहेत की या पृथ्वीवरील राजा, प्रधानमंत्री किंवा प्रशासक आपल्याप्रमाणेच असतात, परंतु त्यांच्याकडे असामान्य शक्ती असते
आणि त्यांच्याकडून लाभ प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे पूजाच करावी लागते. तर जसं देवता हेही आपल्यासारखेच जीवात्मे आहेत हे समजवण्यासाठी आपण आता पृथ्वीवर राहतो, आपल्या आता देशात आहोत. तर आपल्या देशात आधी पूर्वी कोण होते? राजे राहायचे. आता प्रधानमंत्री आहेत, मोठा प्रशासक कोणी आहे, तर ते पण कोण आहेत? आपल्यासारखेच जीवात्मे आहेत. आपण साधारण आहोत मनुष्य, पण प्रधानमंत्री आहे तो कसा आहे? त्याच्याकडे असामान्य शक्ती आहे, जास्तीची शक्ती दिली आहे, कारण त्याच्यावर जबाबदारीही आहे. अनेक कामं करण्याची त्याला त्याची जबाबदारी आहे. तर अशा ज्या वरिष्ठ ही जी लोक आहेत, जसं राजा आहे, प्रधानमंत्री आहे, प्रशासक आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला जर काही लाभ प्राप्त करायचा असेल तर आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी पूजा करावी लागते. पूजा म्हणजे अगदी अगरबत्ती दिवा घेऊनच पूजा करतात असं नाही, तर त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, काही अर्ज द्यावा लागतो, आपली काही मागणी आहे तर ती त्यांच्यासमोर मांडावी लागते. तर जरीही ते आपल्यासारखेच सामान्य आपल्यासारखंच मनुष्य आहेत, पण कसं आहे, त्यांचा अधिकार उच्च आहे, त्यांना जबाबदारीची कार्य आहेत म्हणून. तर त्याचप्रमाणे ह्या देवताही आपल्याप्रमाणेच जीवात्मा आहेत. पण मनुष्याला वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य या देवतांचं पूजन करतो. पुढे प्रभुपाद म्हणतायत, भगवद्गीता तर देवता उपासनेचा धिक्कार करते. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे ज्ञान देत आहेत, त्यामध्ये भगवंतांची इच्छा आहे की हे जे ज्ञान अर्जुनाला दिलं जात आहे, तर अर्जुनाच्या मार्फत समस्त मनुष्य जगतासाठी मनुष्यांसाठी हे ज्ञान दिलेलं आहे, मार्गदर्शिका आहे. आणि त्यामुळे भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करताना म्हणत आहेत की या देवी देवतांची उपासना करण्याची काही गरज नाही. जो मनुष्य आहे तो त्याचा जे जन्म आहे त्यामध्ये त्यांनी भगवंतांची भक्ती करावी, भगवंतांची भक्ती पूर्ण करून त्यांनी भगवंतांच्या धामामध्ये परत जावं, ही भगवंतांची इच्छा आहे. आणि त्यामुळे भगवंत ह्या देवतांची उपासना करण्याचा धिक्कार करतात, कारण भगवंत म्हणतायत की असं भौतिक इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने मनुष्याने गोंधळून जाऊ नये, त्यामध्ये आपला वेळ फुकट घालवू नये. त्याने सरळ भगवान श्रीकृष्णांनाच शरण यावं आणि त्याच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्णतेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच प्रार्थना करावी. त्यामुळे इथे प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय की भगवद्गीतेत सांगितलं आहे की भगवद्गीतेमध्ये देवतांची उपासना जी आहे ती करू नका असं सांगितलं आहे. तर हा जो वरील श्लोक आहे 7.20 आपण वाचला, कामस्तेस्ते ऋतज्ञाना, तर तो श्लोक आपल्याला स्पष्ट करतो की लोक जे आहेत ते काम इच्छा पूर्तीसाठी देवतांची उपासना करतात. तर त्याबद्दल आता प्रभुपाद आणखीन डिटेल्स मध्ये आपल्याला पुढे सांगत आहेत. भौतिक जीवन पूर्णपणे कामावर अवलंबून आहे. काम म्हणजे काय? कामना, इंद्रिय तृप्तीची इच्छा, भौतिक इच्छा. आपल्याला या जगाचा उपभोग घ्यावयाचा आहे. या जगावर आपण प्रेम करतो कारण आपल्याला इंद्रिय तृप्ती करायची आहे. मूळ स्वाभाविकता ही भगवंतांशी प्रेम करण्याची आहे, परंतु भगवंतांच्या विस्मृतीमुळे स्थूल पदार्थांवर प्रेम होते. अशा प्रकारे आपण सगळे कोण आहोत? आपण जीवात्मा आहोत आणि जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण सगळे जीव जे आहोत ते भगवंतांचे अंश आहोत आणि भगवंतांचे नित्य कायम दास आहोत. आणि भगवंतांची सेवा केल्याने, भगवंतांवर प्रेम केल्यानेच खरा आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर मनुष्याची म्हणजे जीव जो आहे
मनुष्याचीच नाही तर सर्व जीवांची जी टेंडन्सी आहे, टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती जी आहे ती काय आहे? प्रेम करणं, सेवा करणं. पण जेव्हा हा जो जीवात्मा आहे या भौतिक जगतात येतो आणि मनुष्य देह मिळाला आहे तरी उपभोग करण्याची इच्छा प्रचंड आहे आणि त्यामुळे काय आहे, तो या जगतात आला आहे त्यामुळे भगवंतांना विसरला आहे, पण भगवंतांवर प्रेम करण्याची, भगवंतांची सेवा करण्याची जी त्याची प्रवृत्ती आहे, जी त्याची टेंडन्सी आहे ती कायम आहे, पण विसरला आहे या जगतात आल्यामुळे. आणि त्यामुळे हे तो प्रेम कशावर करायला लागतो? आपल्या आसपास असलेले जे स्थूल जे पदार्थ आहेत त्यांच्यावर तो प्रेम करायला लागतो. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की पदार्थावर प्रेम करणं नाही, एक ओळ राहिली माझी. भगवंतांच्या विस्मृतीमुळे स्थूल पदार्थांवर प्रेम होते. प्रेम हे आहेच, प्रेम करण्याची वृत्ती जीवात्म्यामध्ये आहेच. पदार्थावर प्रेम करणे किंवा भगवंतांवर, तर दोन गोष्टी आहेत. प्रेम तर मनुष्य करणारच, एक तर भगवंतांवर करेल आणि भगवंतांवर प्रेम करायचं विसरला आहे त्यामुळे तो भौतिक गोष्टी ज्या पदार्थ आहेत त्यांच्यावर तो प्रेम करतो. परंतु प्रेम करण्याच्या प्रवृत्तीपासून आपली सुटका नाही. आपली जी प्रवृत्ती आहे, जो सेवाभाव आहे प्रत्येक जीवामध्ये, जे प्रेम करण्याची वृत्ती आहे ती आपली आपण बदलू शकत नाही. वास्तविकपणे आपण पाहतो की मुले नसतील तर लोक कुत्र्या मांजरांवर प्रेम करतात. का? आपणाला कोणावर तरी प्रेम करावयाचे आहे. तर आपण बघतो की कोणाला मुलं नाहीयेत किंवा कुणाची मुलं बाहेरगावी आता गेलेली आहेत काही कामानिमित्त, तर लोक वेळ घालवण्यासाठी, एकटेपणा घालवण्यासाठी घरात कुत्रे किंवा मांजरं पाळतात आणि मग त्यांच्यावर प्रेम करतात. तर असं का करतात? कारण की प्रत्येकाची इच्छा काय आहे, प्रवृत्ती काय आहे, टेंडन्सी काय आहे? कोणावर तरी प्रेम करायचं आहे. पुढे प्रभुपाद सांगतायत, परम सत्याच्या अस्तित्वाविना कुत्र्या मांजऱ्यांवर आपली श्रद्धा आणि प्रेम जडते. नित्य असणारे प्रेम विकृत काम जीवनात परिवर्तित होते. खरं तर आपण कोणावर प्रेम करायला हवं? परम सत्य भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करायला हवं. पण त्यांच्याविषयी आपल्या जीवनामध्ये काही ज्ञान नाहीये, त्यांच्याविषयी काही जाणीव नाहीये, तर हा जो मनुष्य आहे तो कुत्र्या मांजरांवर प्रेम करतो, त्याच्यावर त्याची श्रद्धा बसते. आपलं जे नित्य भगवंतांवर करण्याचं जे प्रेम आहे ते कसं बदलून जातं? जे शुद्ध प्रेम आहे भगवंतांची सेवा करणं, भगवंतांवर प्रेम करणं, ते विकृत चुकीच्या अशा कामजीवनात परिवर्तित होतं. हे कामजीवन आहे, लोभी वृत्ती आहे, उपभोग घेण्याची इच्छा आहे, त्यामध्ये प्रेमाचं परिवर्तन होतं. आता हे जे काम आहे, जी उपभोगाची इच्छा आहे, त्याच्याबद्दल भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायात 62 आणि 63 हे श्लोक दिले आहेत. तर त्याविषयी थोडंसं प्रभुपाद इथे सांगतायत. पण तुम्हाला जर आणखीन जाणून घ्यायचं असतील तर तुम्ही भगवद्गीतेचा 2ऱ्या अध्यायाचा 62 आणि 63 हे श्लोक आणि तात्पर्य वाचू शकता. तर इथे दिलेलं आहे, काम जेव्हा निष्फळ होतो तेव्हा आपणास क्रोध येतो. तर जेव्हा मनुष्य आहे तो उपभोगाची इच्छा करतो तेव्हा काय आहे, तो उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. जर त्याचा उपभोग घेऊन झाला, त्याची कामेच्छा पूर्ण झाली, तर त्याला लोभ येतो. लोभ येतो म्हणजे तेच काम मी पुन्हा करेन, मी पुन्हा तशी इंद्रिय तृप्ती करेन आणि मी एन्जॉय करेन, मी आनंद घेईन, अशा त्याच्या आणखीन इच्छा होतात. याला म्हटलं जातं लोभ येणं. पण जर कामना, इच्छा पूर्ण झाली नाही तर काय येतं? क्रोध येतो. काम, क्रोध, लोभ हे 3 काय आहेत? नरकाची द्वारं आहेत. ह्या गोष्टी केल्यामुळे काय होतं? आपण पतनाला कारणीभूत होतो.
तर हेच आपल्याला इथे प्रभुपाद सांगतायत की जेव्हा एखाद्याची मनोकामना इच्छा पूर्ण होत नाही, निष्फळ होते, फलित होत नाही, तेव्हा आपल्याला क्रोध येतो, आपल्याला राग येतो आणि क्रोधानंतर संमोह निर्माण होतो. जेव्हा मनुष्याला असा राग आलेला आहे, जेव्हा मनुष्याला इच्छा पूर्ण झालेली नाहीये तेव्हा त्याला क्रोध येतो म्हणजे राग येतो आणि तो संमोहित होतो. तर संमोहित होतो म्हणजे मोहित होतो, म्हणजे त्यातली सत असत विवेक बुद्धी जी असते ती नष्ट होते आणि यामुळे काय चांगलं काय वाईट यातलं फरक करण्याची जी विचारशक्ती आहे ती अगदी थांबून जाते. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की क्रोधानंतर संमोह निर्माण होतो आणि या संमोहामुळे आपले पतन होते. आपले पतन होते म्हणजे काय होतं, इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठीच्या ज्या काही योजना असतात त्या सगळ्या योजनांचा मनुष्याला विसर पडतो आणि मनुष्य काय करतो, पुन्हा इंद्रिय तृप्ती करण्यात मग्न होतो. अशा प्रकारे तो या भौतिक जगतामध्ये त्याला इतकं मौल्यवान मनुष्य देह प्राप्त झाला आहे तरी त्याचा योग्य उपयोग न केल्यामुळे भौतिक इच्छाची तृप्ती करण्यामध्ये मग्न राहिल्यामुळे तो मनुष्य याच भौतिक जगतामध्ये अडकून पडतो. हीच प्रक्रिया सध्या चालू आहे. आपल्याला ही पद्धत उलट करायची आहे आणि कामाला पूर्ण प्रेमात रूपांतरित करायची आहे. तर अशा प्रकारे काय होतं आहे, मनुष्य देह प्राप्त झालाय तरी भोग इच्छा आहे, भोग इच्छा पूर्ण करायची इच्छा होते आणि त्यामुळे काय होतं, आपण ती कार्य करतो इंद्रिय तृप्ती पुरेशी मिळाली नाही, इच्छा पूर्ण झाला नाही तर क्रोध येतो, क्रोध आला की मग आपण मोहित होऊन जातो, आपल्याला काय चांगलं काय वाईट हे वेगळं करायची बुद्धी नष्ट होते आणि आपण परत उपभोग घेण्यात मग्न होतो आणि मग पतन होत राहतं आपलं. तर ही प्रक्रिया तर आपल्या जीवनात सतत चालू आहे, पण प्रभुपाद आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन करतायत. ते म्हणतायत ही जी पद्धती जी आहे ती आपल्याला आता उलट करायची आहे. तर आपल्याला ही पद्धत उलट करायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, जो काम आहे, जी भौतिक इच्छा आहे, जी इंद्रिय तृप्ती करण्याची जी इच्छा आहे तिला पूर्ण प्रेमामध्ये रूपांतरित करायचं आहे. तर कशा प्रकारे हे करायचं ते पुढे प्रभुपादांनी सांगितलंय. भगवंतांवर प्रेम केल्याने सर्वांप्रती प्रेम प्रदर्शित होते. जर आपण भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करायला लागलो तर काय होतं, सर्व जीवांप्रती आपलं प्रेम प्रकट होतं, प्रदर्शित होतं. आपणाला वाटेल की आपण सर्वांवर प्रेम करतो, परंतु असे प्रेम म्हणजे मोहक कामच आहे. कामतृप्तीच्या आहारी गेलेल्या लोकांनी सत असत विवेक बुद्धी गमावलेली असते. काम असते ऋतज्ञाना. तर खरं आपल्याला काय करायचंय, भगवंतांवर प्रेम करायचंय आणि सगळे जीव आहेत ते भगवंतांचेच अंश आहेत. आपण जेव्हा भगवंतांवर प्रेम करतो तेव्हा सर्वांवर प्रेम करत असतो. पण आपल्याला काय वाटतं, या भौतिक जीवनामध्ये मी तर सर्वांवर प्रेम करतो ना, मग पण हे कसं आहे, हे जे प्रेम आहे ते कसं आहे, मोहक काम आहे, आपल्याला मोहित करणारा काम आहे. आपल्याला वाटतं आपण एखाद्या गोष्टीवर प्रेम करतो, पण ते कसं असतं, आपल्यामध्ये त्याविषयी त्या वस्तूविषयी उपभोगाची इच्छा असते आणि जेव्हा मनुष्यामध्ये उपभोग घेण्याची इच्छा असते त्यावेळी तो मोहित होतो. जे आपण बघितलं की सत असत विवेक बुद्धी तो घालवून बसतो आणि ध्येय काय आहे, केवळ इंद्रिय तृप्ती. म्हणून आता प्रभुपाद देवदेवतांची जी उपासना आहे त्याबद्दल थोडीशी आणखीन माहिती देत आहेत पुढच्या पॅरेग्राफमध्ये, ते वाचूया. देवतांच्या उपासनेसाठी शास्त्रांमध्ये अनेक विधिविधाने आहेत आणि कोणी असा प्रश्न विचारू शकेल
की वेदांनी देवतांची उपासना का सांगितली आहे? तर आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की वेदांमध्ये देवतांची उपासना का सांगितली आहे? तर त्याला उत्तर देताना प्रभुपाद सांगतायत, अशी उपासना आवश्यक आहे, कारण जे कामनेने प्रेरित आहेत, कामना म्हणजे भौतिक इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्याने प्रेरित आहेत, त्यांना इच्छा आहे, त्या लोकांना कोणावर तरी प्रेम करण्याची संधी हवी असते. आणि देवता म्हणजे भगवंतांचे कार्यकारी प्रतिनिधी आहेत. तर अशा रीतीने काय आहे, मनुष्याला कामना आहे, इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे आणि त्याला प्रेम करायचं आहे, आणि त्यासाठी मग हे वेदांमध्ये देवतांची उपासना सांगितली आहे. हे ज्या देवता कोण आहेत? भगवंतांचे, जी विविध भगवंतांनी जी कार्य करायला सांगितली आहेत त्या कार्य करण्याचे ते प्रतिनिधी आहेत. जसं प्रधानमंत्रीच्या खाली अनेक अनेक मंत्रीगण असतात आणि वेगवेगळं शिक्षण खातं आहे, आरोग्य खातं आहे, जलसंधारण खातं आहे. तर अशा रीतीने वेगवेगळी खाती खात्यांचा कार्यभाग सांभाळण्यासाठी विविध मंत्री असतात. तसेच हे देवता विविध कार्य करण्यासाठी, या जगताचा कार्यभाग सांभाळण्यासाठी भगवंतांना मदत करणारे भगवंतांचे सेवक असतात. म्हणून इथे म्हटलंय की हे या देवता आहेत ते भगवंतांचे कार्यकारी प्रतिनिधी आहेत. यामागील कल्पना अशी आहे की मनुष्य जसजशी या देवतांची उपासना करीत जातो तसतशी क्रमशः हळूहळू त्या मनुष्यामध्ये कृष्ण भावना विकसित होत जाते. जसजसं काय देवतांची तो उपासना करायला लागतो तसतसं त्याच्यामध्ये कृष्ण भावनेचा विकास होत जातो. तथापि परंतु जर एखादा मनुष्य आहे तो कसा आहे, पूर्णपणे नास्तिक आहे, त्याचा कोणावरही त्याची श्रद्धा नाही, विश्वास नाही, तो उद्धट आहे आणि कोणत्याही अधिकाराविरुद्ध बंडखोरी करणारा आहे, तर त्याला उद्धाराची कशी काय आशा असू शकेल? जर एखादा मनुष्य कोणालाच शरणागत होत नाहीये, कोणाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानत नाहीये, मग त्याचा उद्धार कसा होणार? आणि त्यासाठी म्हणून श्रेष्ठ अधिकारी पुरुषांचे आज्ञापालन करण्याचा प्रारंभ देवतांपासून होऊ शकतो. म्हणून वेदांमध्ये अशी योजना केलेली आहे की मनुष्याने आपल्या इंद्रिय तृप्ती का होईना, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी का होईना, देवतांना शरण जावं, देवतांचं पूजन करावं. आणि त्यावेळी मग असा जो नास्तिक माणूस आहे, उद्धट आहे, बेधुंद आहे, कोणालाही न मानणारा, बंडखोर करणारा माणूसही काय होतो, त्याच्यामध्ये थोडेसे चांगले गुण यायला लागतात. तो नम्र होतो, श्रद्धेने देवतांचे का होईना पूजन करायला लागतो आणि अशा तऱ्हेने त्याला श्रेष्ठ अधिकारी पुरुषांचं आज्ञापालन करण्याची सवय व्हायला लागते. पुढे प्रभुपाद लिहित आहेत पुढच्या पॅरेग्राफमध्ये, तथापि जर आपण थेट परम भगवंतांच्या उपासनेचाच आश्रय घेतला तर देव उपासनेची मुळीच आवश्यकता नाही. जर आपल्या हा जो मनुष्य देह मिळाला आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला थेट जर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीविषयी, पूजनाविषयी, उपासनेविषयी आपल्याला माहिती मिळाली आणि आपण जर भगवंतांना शरणागत झालो, भगवंतांचा आश्रय घेतला, तर आपल्याला मग या देवी देवतांची काही उपासना करण्याची गरज नाही. जे लोक भगवंतांची आराधना करतात ते देवतांचा पूर्णतः आदर करतात, परंतु त्यांच्यासाठी देव उपासनेची कोणतीही आवश्यकता नसते. भगवंतांची आराधना करणारे जे भक्त आहेत ते देवतांचीही काय करतात, पूर्णपणे देवतांचा आदर करतात, सन्मान देतात, पण त्यांना वेगळी देवतांची उपासना करण्याची काही गरज नाही. याचं कारण म्हणजे त्या लोकांना, म्हणजे त्या भक्तांना माहीत असतं की देवतांपेक्षाही श्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणजे श्री भगवान आहेत आणि आपण
प्रत्यक्ष परम अधिकारी व्यक्तीची आराधना करीत आहोत. तर अशा प्रकारे भक्त आहेत तो भगवंतांचं स्थान जाणतो, देवता कोण आहेत हे जाणतो, आणि त्यामुळे त्याची दृष्टी, त्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे भगवंतांविषयी. त्यामुळे तो देवतांनाही आदर करतो, पण देवतांची वेगळी उपासना करण्यामध्ये मग्न होत नाही. तर पुढे सांगतायत, असे असले म्हणजे तो काय आहे, भगवंतांची उपासना करतो आहे आणि तो जाणतो आहे की भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि देवता आहेत ते भगवंतांचे आज्ञाधारक सेवक आहेत. असं असलं तरी हे जे भक्त आहेत ते देवतांचा आदर करण्याविषयी पूर्णपणे सतर्क असतात. भगवत भक्त मुंगीचाही आदर करतो, मग देवतांविषयी काय सांगावे. भगवत भक्त आहे तो जाणतो की आपण प्रत्येकाचा आदर करायला पाहिजे. साध्या मुंगीचाही तो आदर करतो आणि त्यामुळे देवतांचा तर तो आदर करणारच. सर्व जीव हे भगवंतांचे अंश असून ते केवळ निरनिराळ्या भूमिका सादर करीत आहेत याची भक्ताला जाणीव असते. तर हा जो भक्त आहे त्यांनी भक्त जो आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतो. गुरूंना शरणागत झाल्यामुळे गुरूंकडून तो वरिष्ठ भक्तांकडून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो, स्वतः वाचन करतो, नाम जप करतो. अशा तऱ्हेने हा जो भक्त आहे तो भगवंतांविषयी आणि भगवंतांची जी सगळी सृष्टी आहे त्याविषयी ज्ञान प्राप्त करतो आणि त्यामुळे त्याला समजतं की सगळे जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत, हे देवता सुद्धा भगवंतांचे अंश आहेत आणि देवतांना भगवंतांनी विविध कार्य करण्यासाठी नियुक्त केलेलं आहे. भगवंतांशी संबंधित असलेला भगवंतांशी संबंधित असलेल्या प्रत्येक जीवमात्राचा आदर केला पाहिजे. म्हणून भक्त इतरांना प्रभू असे संबोधतो, अर्थात तुम्ही माझे नाथ आहात. जो भक्त आहे तो जाणतो की सगळे भगवंतांचे अंश आहेत आणि भगवंतांचं मला आदर करायचा आहे, भगवंतांचं पूजन करायचं आहे, भगवंतांची मी भक्ती करायची आहे मला. तर भगवंतांचे अंश असलेल्या प्रत्येक जीवमात्राचाही मी आदर करायलाच हवा. तर असं आदर व्यक्त करताना, इतर भक्तांना संबोधित करताना हा जो भक्त आहे तो म्हणतो प्रभू असं म्हणतो. म्हणजे काय आहे, तुम्ही माझे नाथ आहात. तर अशा रीतीने हा जो भक्त आहे तो भगवंतांची भक्ती करतो आणि भगवंतांची जे सगळे अंश आहेत त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना आदर देतो, त्यांची सेवा करतो. नम्रता हा भक्ताचा एक अति आवश्यक गुण आहे. भक्त दयाळू आणि आज्ञाधारक असतात आणि त्याच वेळी ते भक्त सर्व सद्गुणांनी युक्त असतात. असा हा जो भक्त आहे तो भक्तीत जेव्हा प्रगत होत जातो त्यावेळी त्याच्यामध्ये अनेक हे जे सद्गुण आहेत ते येतात. निष्कर्ष आता प्रभुपाद सांगतायत की जर मनुष्य भगवत भक्त झाला, भगवान श्रीकृष्णांची नियमितपणे भक्ती करायला लागला, अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांची सेवा करायला लागला, तर त्या भक्तामध्ये सर्व सद्गुण आपोआप विकसित होतात, त्याच्यात ते गुण प्रकट होतात. स्वभावतः जीव परिपूर्ण असतो, पण काम वासनेच्या प्रदूषणामुळे तो पापी होतो. सोन्याचा अंश देखील सोनेच असतो, त्याप्रमाणे परिपूर्णाचा अंशही पूर्णच असतो. तर स्वभावता काय आहे, हा जो जीवात्मा आहे म्हणजे आपण सगळे कसे आहोत, परिपूर्ण आहोत. आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंत पूर्ण आहेत म्हणून आपण पण पूर्ण आहोत. पण या भौतिक जगतात आलो आहोत,
कामवासनेच्या प्रदूषणामध्ये अडकले आहोत आणि त्यामुळे पाप आपण करत आहोत, पापी होत आहोत. तर जसं सोन्याचा अंश जो आहे तो त्यालाही सोनंच म्हणतात, तसं परिपूर्ण भगवान श्रीकृष्णांचे अंश असलेले जीवात्मे आहेत तेही पूर्ण आहेत. त्यासाठी श्री ईशोपनिषद मध्ये दिलेला जो मंत्र आहे तो प्रभुपादांनी इथे दिला आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णम् आदाय पूर्णम् एवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत. ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही, जसे हे दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहे. तर असे भगवंत परिपूर्ण आहेत आणि परिपूर्ण असलेल्या भगवंतांमधून जे काही प्रकट होतं, जे काही निघतं, निर्माण होतं, जसं उदाहरण दिलंय, हे सगळं दृश्य जगत, आपल्या समोर असलेलं जगत आहे, ते सुद्धा पूर्ण आहे. संपूर्णापासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे भगवंतांपासून अनेक पूर्ण एकके निघत असूनही भगवंत संपूर्णच राहतात. असे भगवंत परिपूर्ण आहेत, त्यांच्यामधून जे काही प्रकट होतं तेही पूर्ण असतं आणि कितीही पूर्ण भगवंतांमधून प्रकट झाली, निघत राहिली, तरी भगवंत परिपूर्णच राहतात, संपूर्णच राहतात. पदार्थाच्या प्रदूषणामुळे पूर्ण जीवाचे पतन होते. तो हा जो जीव आहे तोही भगवंतांमधूनच आला आहे आणि त्यामुळे तो परिपूर्ण आहे. पण या भौतिक जगतातील पदार्थांच्या प्रदूषणामुळे, दूषणामुळे, त्या इंद्रिय उपभोगाची इच्छा केल्यामुळे हा जीव आहे तो पतित होतो. परंतु कृष्ण भावनेची प्रक्रिया त्याला पुन्हा पूर्णत्वास नेते. पण हा जो जीव आहे, जो पतित झाला आहे, पण त्याच्या जीवनामध्ये भक्त आले, भगवंतांच्या विषयीचे ग्रंथ आले, तर तो कृष्ण भावना भावित होतो आणि मग तो पुन्हा भक्ती करून आपलं जे पूर्णत्व जो विसरला आहे ते पुन्हा प्राप्त करू शकतो. म्हणून म्हटलंय की ही जी कृष्ण भावनेची जी प्रक्रिया आहे, जी भक्तीची प्रक्रिया आहे, ती त्या जीवाला पुन्हा पूर्णत्वास नेते. या पद्धतीद्वारे तो जो जीव आहे तो खऱ्या अर्थाने सुखी होतो आणि वर्तमान जड देहाच्या त्यागानंतर शाश्वत जीवन, आनंद तथा परिपूर्ण ज्ञानाने युक्त असलेल्या भगवत धामात प्रविष्ट होतो. तर अशा प्रकारे हा जो मनुष्य जो आहे, हा जो जीवात्मा आहे, तो मनुष्य देहामध्ये भक्ती करतो आणि खऱ्या अर्थाने सुखी होतो. आणि भक्ती पूर्ण करतो तेव्हा हा जो वर्तमान देह जेव्हा त्यागून टाकतो, त्याचं हे आयुष्य पूर्ण संपलेलं आहे, तेव्हा तो देह त्यागानंतर भगवत धामात जातो. तिथे कसं आहे जीवन? शाश्वत जीवन आहे, सच्चिदानंद असं आहे भगवत धाम. तिथे शाश्वत जीवन मिळतं, आनंद मिळतं आणि परिपूर्ण ज्ञान आहे त्या जगतामध्ये. तर असं जे सच्चिदानंद असलेलं भगवत धाम आहे, तिथे हा जीवात्मा पुन्हा जातो. तिथूनच तो इथे या भौतिक जगतात आलेला असतो. तर अशा रीतीने हा जो ग्रंथ आहे प्रेमसागर श्रीकृष्ण, यात प्रभुपादांनी आपल्याला 5 प्रकरणं दिलेली आहेत आणि या प्रकरणांमध्ये प्रभुपादांनी आपल्याला अतिशय सुरेखरित्या हा जो जीवात्मा आहे तो कशा रीतीने जीवनामध्ये कार्य करतो, त्यांनी कसं भक्ती करायला पाहिजे आणि आपलं जीवन सफल करायला पाहिजे, हे सगळं प्रभुपादांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं आहे. तर आपलं हे प्रकरण आज संपूर्ण झालं आहे आणि हा ग्रंथ आहे तोही पूर्ण झाला आहे, प्रेमसागर श्रीकृष्ण. तर आपण यासाठी प्रभुपादांना धन्यवाद देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.
आणि या ग्रंथानंतर आपण पुढचं ग्रंथ वाचायला पुढच्या वेळेपासून सुरू करणार आहोत. तो ग्रंथ आहे कृष्ण भावनेचा सुबोध भानू. तर विराम देऊया. हरी बोल.